आपण पाहताय एबीपी माझा। पहिली महत्त्वाची बातमी, हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार आहे। खासदार संजय राऊतांकडून या एकत्र मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करत या एकत्र मोर्चाची घोषणा राऊतांनी केली आहे। मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। 5 जुलैला दोन्ही ठाकरेंचा एकत्र मोर्चा निघेल असं संदीप देशपांडे यांनी देखील म्हटलंय। राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल असं विधान देखील संदीप देशपांडे यांनी केलं। तर ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्यावर शिक्कामोर्तब कसं झालं याची इनसाइड स्टोरी खासदार राऊतांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितली। काल राज ठाकरेंनी आपल्याला फोन केला असा दावा संजय राऊतांनी केला। मराठी माणसांचे 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नाही असं राज यांनी फोनवर म्हटलं। त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याबाबत दोन्ही बंधूंचं एकमत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। तर 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यामुळे वेळ आणि ठिकाणाबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष मिळून घेतील अशी माहिती देखील राऊतांनी दिली आहे। मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल तर केवळ अजेंडा असेल असा दुजोरा संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला दिलाय। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल। याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही। आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। तर दोन्ही बंधू मनानं एकत्र आलेच आहेत असं मोठं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देखील याला दुजोरा दिलाय। ते मनाने एकत्र आलेलेच आहेत। भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहे। मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही, ते एकच आहेत आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला, फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं। ते पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल, चांगलं होईल, वाईट होईल, भलं होईल, वाटोळ होईल, जे व्हायचं ते होईल। पण एक मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका, आणि त्यातल्या त्या ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राची माझी तीच भूमिका। तर संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणारा हा मोर्चा असेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। गळचेपी केली तर मराठी माणूस कसा एकत्र येतो ते दिसेल, समजून न उमजणं ही सरकारची भूमिका आहे, ती चुकीची आहे असंही देशपांडेंनी म्हटलंय। मला असं वाटतं हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणारा मोर्चा असेल।